नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया मऊ लुसलुशीत अशी आंबा रवा इडली. हे पहा, 1 वाटी आंब्याचा रस घेतला आहे, 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, 1 इनोचं पाकिट काजूच्या पाकळ्या, मीठ चिमूटभर, 1 चमचा तूप, पाव वाटी दही घेतलं आहे. हे पहा, भांड्यात आपण रवा घालून घेऊया. त्याच्यामध्ये आंब्याचा रस छानपैकी घालून घेऊया. 1 वाटी रवा घेतला तर 1 वाटी आंब्याचा रस घ्यायला पाहिजे. पिठी साखर अर्धी वाटी घेतली आहे, आपल्या आवडीनुसार घ्यायची आणि ती एकजीव करून घ्यायचं छानपैकी. खूप छान होते ही आंबा इडली. तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की करून पहा. आता आंब्याचा सीझन चालू आहे, खूप छानपैकी बाजारात आले आहे आंबे, स्वस्त पण झाले आहे. हे पहा, छानपैकी एकजीव करून झाला आहे. तर 20 मिनटं झाकून मारून ठेवूया. ही पहा, 20 मिनटं झाली आहे. आता पुन्हा एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये एक पाकिट घालून घेऊया. थोडंसं पाणी, 1 चमचा, छानपैकी पुन्हा एकजीव करून घेऊया. ही इडली खूप छान होते, मस्त होते. पहा, एकजीव करून झाला आहे. मीठ घालून घेऊया. विसरली होती मी घालायला. एकजीव करून घेऊया. हे पहा, इडलीचं भांडं घेतलं आहे. इडलीच्या भांड्याला आता आपण तूप लावून घेऊया. आवडीप्रमाणे लावायचं. तूप इथं तेल लावलं तरी चालेल. हे पहा, ही व्हिडिओमध्ये सांगते तसे तुम्ही करा. आरामात लावून घ्यायचं. हे पहा, तूप लावून झालं आहे. त्याच्यावर काजूच्या पाकळ्या घालून घेऊया. सामान लावून घ्यायच्या. त्याच्यावर आंबा आणि रव्याचं मिश्रण केलं आहे ते घालून घेऊया. 1 चमचा आणि अर्धा चमचा. हे पहा, सर्व इडल्या भरून झाल्या आहेत भांड्यामध्ये. इडलीचं भांडं घेतलं, याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवलं होतं उकळत. उकळलं आहे छानपैकी. त्याच्यामध्ये इडलीचं भांडं घालून घेऊया. त्याला झाकण लावून 20 मिनटं शिजत ठेवूया. ही पहा, 20 मिनटं झाली आहेत. हे पहा, खूप छान शिजली आहे. हे पहा, छानपैकी शिजलं आहे. हे पहा, खूप छान दिसत आहे. मस्त कलर आला आहे, खूप छान दिसत आहे. हे पहा, आपली आंबा आणि रव्याची इडली करून तयार झाली आहे, मस्त झाली आहे. ते पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.